नैराश्य ही मानसिक समस्या आहे आणि आजही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामध्ये जास्त गुरफटून मग टोकाचं पाऊल उचलतात। जमाना आता बदललाय, समस्या बदलल्यात, तणाव वाढलेला आहे। सध्या महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांना नैराश्य हे अधिक आहे अशी माहिती समोर आली आहे आणि पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। वाढत्या तणावामुळे नैराश्यात वाढ। महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक नैराश्य। कोल्हापुरात सर्वाधिक नैराश्यग्रस्त पुरुष। हॅलो, मला तुमच्याशी बोलायचं आहे। मला कळत नाहीये काय होतंय, काय करावं, सगळं नकोसं झालंय, वीट आलाय। असे एक नाही तर अनेक कॉल्स आरोग्य विभागाच्या टेलिमानस हेल्पलाईन क्रमांकावर येत आहेत आणि यातील अधिक कॉल्स हे पुरुषांचे आहेत। या कॉल्सवरून दोन महत्त्वाच्या बाबी समोर आल्या। एक, सध्याचं वाढतं नैराश्य, दुसरं पुरुषांमध्ये नैराश्याचं वाढतं प्रमाण। ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण रांगडा बाणा असणाऱ्या कोल्हापुरातून सर्वाधिक कॉल्स या हेल्पलाईनवर आले। मानसिक आरोग्य समस्या निवारणासाठी आरोग्य विभागाचा टेलिमानस 14416 टोल फ्री क्रमांक आहे। हेल्पलाईनवर राज्यभरातून पुरुषांचे 67.99% कॉल्स आलेत, तर महिलांचे 31.50% कॉल्स आलेत। 18 ते 45 वयोगटातल्या व्यक्तींचे 71% कॉल्स आहेत। मानसिक अनारोग्यासंबंधी 10 पैकी 7 पुरुषांकडून मदतीची मागणी करण्यात आली आहे। 10 पैकी 3 महिलांकडून समुपदेशनासाठी विचारणा झाली आहे। राज्यात महिलांपेक्षा पुरुषांमध्ये नैराश्य अधिक आहे। सर्वाधिक कॉल्स कोल्हापूर जिल्ह्यातून आलेत, त्यानंतर पुणे दुसऱ्या क्रमांकावर तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे। सततची धावपळ, वाढती स्पर्धा, कामाच्या ठिकाणचा ताण, चिंता, संवादाचा अभाव, आरोग्याच्या तक्रारी, ताणलेले नातेसंबंध, एकटेपणा अशी एक ना अनेक कारणं या नैराश्याला कारणीभूत आहेत। त्यात पुरुषांमध्ये नैराश्य वाढतंय कारण ते व्यक्त होत नाहीत, मनातली घालमेल बोलून दाखवत नाहीत। परिणामी समस्या वाढती आहे। नैराश्य जावं म्हणून काही जण 4 दिवस फिरून येतात, पार्टी करतात, पण त्यामुळे मनाला काही क्षणच बरं वाटतं, नैराश्य काही जात नाही। खरं तर बायोलॉजिकल फॅक्टर्समुळे महिलांमध्ये डिप्रेशन जास्ती असतं, परंतु पुरुषांमधलं डिप्रेशन जेव्हा येतं ते खूप स्ट्रॉंग रीतीने बाहेर पडतं। दुसरी गोष्ट, पुरुषांमध्ये इम्पल्सिव्हिटी खूप जास्ती असते आणि नैराश्य हे जे डिस्कशन म्हणजे स्त्रिया करू शकतात ते पुरुषांमध्ये संवादाचा खूप मोठा अभाव असतो। ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांचा रोल, त्यांचा एन्व्हायरमेंटल रोल हा पुरुषांमध्ये किती आपण मस्क्युलिटी फेमिनिटी म्हणजे स्त्री आणि हे समान जरी म्हटलं तरी देखील बेसिक काही डिफरन्सेस राईट फ्रॉम हार्मोनल डिफरन्सेस आहेत। बिघडलेल्या नातेसंबंधांच्या तक्रारी या प्रकरणांची संख्या सर्वाधिक आहे अशी माहिती समोर आली आहे। म्हणून पुरुषांनी मनातलं मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ सांगतात। मग हे जे स्ट्रेस फॅक्टर्स हल्ली दिसत आहेत ते पोस्ट मॅरेज किंवा मॅरेजच्या नंतर जेव्हा अनबन होते तेव्हा म्हणजे माहेरचा म्हणजे त्या स्त्रीच्या माहेरच्या इंटरफिअरन्समुळे आणि सगळे कायदे स्त्रियांकडे आहेत असं जे दाखवलं जातं, खरं तर तसं नाही आहे। वास्तविक याच्याप्रमाणेच तो कायदा काय, त्या प्रत्येक कायद्याचा आत्मा हा प्रोटेक्शनसाठीच असतो, परंतु त्याचा मिसयूज खूप जास्ती होतो। त्याला वाव पुरुषांवरच्या अत्याचारांना जास्ती मिळू शकतो आणि ते झाकले जाऊ शकतात। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांचं कम्युनिकेशन वाढलं पाहिजे। काळासोबत धावत असताना सर्वांनीच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे। पुरुषांनी कुटुंबाचा कणा होताना काही समस्या असतील तर मोकळेपणाने व्यक्त झालं पाहिजे, रडलं पाहिजे, हसलंही पाहिजे। कल्याणहून अतिश भोईरसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।